नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 3 नोव्हेंबर 2025 रोजीच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत. सुरू करूया मग. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. 2026 मध्ये होणाऱ्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर श्रीलंका आणि भारत जो आहे तर तो ICC T20 विश्वचषक जो आहे तर त्याचं आयोजन करणार आहे. पुरुषांचा जो काही T20 विश्वचषक आहे त्याचं आयोजन श्रीलंका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये होणार आहे. म्हणून आणि 1 आणि 2 हे आपलं उत्तर द्यावं लागेल. त्याचबरोबर काल झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या मॅचमध्ये भारताने विजय मिळवलेला आहे. कोणती मॅच? तर महिला ODI विश्वचषक जो होता, ODI म्हणजे वन डे क्रिकेटचा जो काही विश्वचषक होता, तर त्यामध्ये भारताने काय केलेलं आहे तर विजय जो आहे तो मिळवलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. भारताने इथं दक्षिण आफ्रिकेचा पराभव जो आहे तो केलेला आहे. याबद्दल आपण उद्याच्या सेशन मध्ये अजून डिटेल जी आहे ती माहिती घेऊ. लेटेस्ट न्यूज होती म्हणून मी इथं कव्हर करून तुम्हाला सांगून दिलेली आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर भारत आणि श्रीलंकेमध्ये हा विश्वचषक जो आहे 2026 चा T20 विश्वचषक जे आहे त्याचं आयोजन होणार आहे. ही स्पर्धा 6 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 मध्ये होणार आहे. या स्पर्धेची 10वी आवृत्ती असणार आहे. आपण जर बघितलं 9वा विश्वचषक जो आहे तो भारताने जिंकला होता आणि साऊथ आफ्रिकेला हरवलं होतं. मग आपण जर बघितलं तर आता पण महिलांनी कुणाला हरवलेलं आहे? साऊथ आफ्रिकेलाच हरवलेलं आहे. पण भारताने जो विश्वचषक साऊथ आफ्रिकेविरुद्ध जिंकला होता तो T20 होता. हा कोणता असणार आहे? वन डेचा विश्वचषक महिलांनी जिंकलेला आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आगामी स्पर्धा कुठे होणार आहे तर हे आपण बघूया. 2026 आणि 27 मध्ये होणार आहे. हिवाळी ऑलिम्पिक जे आहे तर ते आपण जर बघितलं तर इटलीमध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक 2026 मध्ये अमेरिका. कॉमनवेल्थ गेम्स राष्ट्रकुल खेळ जे आहे ते स्कॉटलँडमध्ये होणार आहे. FIH पुरुष हॉकी विश्वचषक जो आहे तो बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये होणार आहे. आता ह्या 2026च्या स्पर्धा झाल्या. 2027च्या बघू. ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक जो 50 षटकांचा ODI सामना जो आहे तो दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, नामिबियामध्ये होणार आहे. आणि फिफा महिला विश्वचषक जो आहे 2027 मध्ये तो ब्राझीलमध्ये होणार आहे. आता 2028 मध्ये होणारी स्पर्धा बघू. उन्हाळी ऑलिम्पिक 2028 मध्ये अमेरिकेमध्ये होणार आहे. आणि ICC पुरुष T20 विश्वचषक 2028 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न तुमच्या समोर. दक्षिण कोरियाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ द मुगुनध्वा आणि गोल्डन क्राउन कोणाला देण्यात आलेला आहे? तर दक्षिण कोरिया आणि आपण जर बघितलं तर अमेरिकेचे संबंध डोनाल्ड ट्रम्प यांनी दृढ बनवलेले आहे. म्हणून आपण जर बघितलं तर दक्षिण कोरियाचा गोल्डन क्राउन आणि ग्रँड ऑर्डर ऑफ द मुगुनध्वा नावाचा पुरस्कार जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांना दक्षिण कोरियाने दिलेला आहे. तर साऊथ कोरियाने त्यांचा जो काही सर्वोच्च सन्मान जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प हा सन्मान मिळवणारे पहिले अमेरिकन व्यक्ती ठरलेले आहे. कुणी डोनाल्ड ट्रम्प यांना हा अवॉर्ड जो आहे तो दिलेला आहे, पुरस्कार दिलेला आहे, तर ली जे मँग यांनी दिलेला आहे. आपण जर बघितलं तर ग्वांगझू या ठिकाणी हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. दक्षिण कोरियातील सिल्ला नावाचं एक फेमस राज्य होतं तर त्याची राजधानी होती ग्वांगझू. इथून या ठिकाणी हा पुरस्कार जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आलेला आहे. बाकी इतर काय गोष्टी देण्यात आल्या हे इतकं महत्त्वाचं नाहीये. तिसरा प्रश्न. ऑक्टोबर 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या 2 वेगवेगळ्या भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती बनल्या? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेल विमान आणि सुखोई 30 MKI या दोन्ही विमानात उड्डाण केलेलं आहे. आणि असं करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती बनलेल्या आहे. की अशा राष्ट्रपती बनले की ज्यांनी राफेल मधून सुद्धा उड्डाण केलं आणि सुखोई विमानातून सुद्धा उड्डाण केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर सुखोई विमानातून त्यांनी तेजपूर हवाई दल आसाम मधून उड्डाण केलेलं आहे. आणि सुखोई विमान जे आहे ते रशियाचं आहे. आणि राफेल मधून त्यांनी आपण जर बघितलं तर अंबाला हवाई दल स्टेशन जे आहे हरियाणा इथून त्यांनी उड्डाण केलेलं आहे. आणि राफेलची निर्मिती फ्रान्समधील डसॉल्ट एव्हिएशन नावाच्या कंपनीने केलेली आहे. आपण जर बघितलं तर जे मी क्वेश्चन मध्ये रिपीट केलं की 2
वेगवेगळ्या विमानामधून उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरलेल्या आहे. 1 नोव्हेंबर 2025 रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिन साजरा केला जातो? लक्षात ठेवा तिथं 1 नोव्हेंबर 1 नोव्हेंबर जो आहे, 1 नोव्हेंबर हा जो बऱ्याचशा राज्यांचा स्थापना दिवस आहे, जसं की आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब. तुम्ही बघू शकता जवळपास 7 राज्यांचा स्थापना दिवस जो आहे तो 1 नोव्हेंबर आहे. कर्नाटक, केरळ, खालचे साऊथचे राज्य लक्षात ठेवायचे. त्यानंतर जर बघितलं तर मध्य प्रदेशच्या शेजारचं छत्तीसगड लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पंजाब आणि हरियाणा हे जवळचे राज्य जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि इथे एक कर्नाटक पाशी आंध्र प्रदेश पण तुम्ही काय ठेवू शकता, इथे लक्षात ठेवू शकता आंध्र प्रदेश. तर अशा 7 राज्यांचा स्थापना दिवस जो आहे तो 1 नोव्हेंबर आपल्याला बघायला मिळतो. तर बघा, छत्तीसगडची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली झालेली आहे. मध्य प्रदेशची 1 नोव्हेंबर 1956, हरियाणाची 1 नोव्हेंबर 1966, पंजाब 1 नोव्हेंबर 1966, कर्नाटक 1 नोव्हेंबर 1956, केरळ 1 नोव्हेंबर 1956, आंध्र प्रदेश 1 नोव्हेंबर 1956. पुढे जाऊया 5वा क्वेश्चन. ऑक्टोबर 2025 मध्ये भारताच्या पश्चिम सीमेवर होणाऱ्या त्रिसेवा लष्करी सरावाचं म्हणजे सेना, नौदल, हवाई दल यांचं जो काही लष्करी सराव आहे त्याचं नाव काय? तर त्याचं नाव आहे मित्रांनो त्रिशूल, ऑपरेशन त्रिशूल. ऑपरेशन त्रिशूल नावाचा लष्करी सराव जो आहे तो 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान सध्या सुरू आहे. हा कुठून पासून कुठपर्यंत सुरू आहे? तर आपण जर बघितलं तर राजस्थानमधील जैसलमेर पासून गुजरातमधील सरक्रीक खाडीपर्यंत हा सुरू आहे. यामध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिघांनी सुद्धा सहभाग जो आहे तो घेतलेला आहे. यामध्ये T-90S आणि अर्जुन टँक, हॉवित्झर गन, त्यानंतर अमेरिकेचे अपाचे हेलिकॉप्टर, मोठी हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर आणि जे काही विमान आहे ते सहभाग घेत आहे. आता महत्त्वाचे लष्करी सराव आणि आपण ते कोणासोबत करतो ते बघू. शक्ती आणि गरुड हे भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान होणारे लष्करी सराव आहे. भारत आणि ओमानमध्ये अल नजाह नावाचा युद्ध सराव होतो. त्याचबरोबर नसीम अल बहर हा सुद्धा भारत आणि ओमानमध्येच होतो आणि ईस्टर्न ब्रिज हा सुद्धा भारत आणि ओमानमध्ये होणारा युद्ध सराव आहे. तर अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज. बोंगो सागर भारत आणि बांगलादेश, मैत्री भारत आणि थायलंड, डस्ट लीग जो आहे तो भारत आणि उझबेकिस्तान, एक्स टायगर ट्रायम्फ भारत आणि अमेरिका, त्यानंतर युद्ध अभ्यास भारत आणि अमेरिका. त्याचबरोबर जर बघितलं तर काही सराव जो आहे तो भारत आणि अमेरिकेसोबत आपण जर बघितलं तर मलबार युद्ध सराव आहे, भारत आणि अमेरिका आहे, पण ऑस्ट्रेलिया आणि जपान सुद्धा आपल्याला सोबत बघायला मिळतात. तर एक्स टायगर ट्रायम्फ, युद्ध अभ्यास आणि मलबार युद्ध सरावामध्ये भारत आणि अमेरिका तुम्हाला बघायला मिळतात. मध्ये जर बघितलं तर एक्विवेरिन भारत आणि मालदीव, धर्मा गार्डियन भारत जपान, जिमेक्स भारत जपान, मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका. तर मित्रशक्तीमध्ये कन्फ्युज होऊ नका, मैत्री थायलंड सोबत आहे, मित्रशक्ती श्रीलंकेसोबत आहे. सिम्बेक्स भारत सिंगापूर, काजिंदा भारत आणि कझाकिस्तान, खंजीर भारत आणि किर्गिस्तान, बोल्ड कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर आणि वरुण जो आहे तो भारत आणि फ्रान्सचा आहे. तर शक्ती, गरुड आणि वरुण फ्रान्स सोबतचे युद्ध सराव आहे. पुढे जाऊया 6वा क्वेश्चन. भारताच्या प्रजासत्ताक दिनी 2026 समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आलेले? तर भारताच्या प्रजासत्ताक दिनाला 2026 या वर्षी एंटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर या दोघांना बोलवण्यात आलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर वरील 2 आणि 3 हे असेल. आपण जर बघितलं तर उर्सुला वॉन डेर जे आहे ती युरोपियन कमिशनचे अध्यक्ष आहे आणि एंटोनियो कोस्टा जे आहे ती युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आहे. आणि फर्स्ट टाइमच आपण देशाच्या प्रमुखाला बोलवतो. फर्स्ट टाइमच असं आपण केलेलं आहे की आंतरराष्ट्रीय संघटनेच्या प्रमुखांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर 2025 मध्ये आपले प्रमुख पाहुणे होते प्रोबो सुबियांतो. पुढे जाण्या अगोदर आपल्या राज्यसेवा कंबाईनसाठी वेगवेगळ्या बॅचेस आहे. आजपासून आपण पोलीस भरतीची देखील कमी फी मध्ये बॅच सुरू करत आहोत. तर ती जॉईन कशी करायची कशी नाही हे मी तुम्हाला आता सांगतो. बाकी आपल्या सर्व विषयाच्या नोट्स आहे, राज्यसेवा कंबाईनच्या फाउंडेशन बॅच, PYQच्या बॅच, त्याचबरोबर नोट्स आहे. हे जर तुम्हाला जॉईन करायचे असेल किंवा नोट्स डाउनलोड करायचे असेल तर आपला ॲप डाउनलोड करा, कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर आपण जर बघितलं तर त्या बॅचवर क्लिक करा. बॅचवर क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटी या, कारण तुम्हाला डिस्काउंट सांगतोय. हॅव अ कुपन कोड आपला हिअर नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर CJ लाईव्ह नावाचं कुपन टाका, अप्लाय करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल.
पुढे जाऊया 7वा प्रश्न. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने भारतात SJ-100 सिव्हिल कम्प्युटर एअरक्राफ्ट तयार करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे? तर SJ सिव्हिल एअरक्राफ्ट तयार करण्यासाठी म्हणजे जे काही नागरी विमानं असतात, जे विमान वाहतूक करत असतात, प्रवाशांची वाहतूक करत असतात, असे जे विमान आहे ते भारतात बनवण्यासाठी भारताने युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन सोबत करार केलेला आहे. आपल्याकडे कोणत्या कंपनीची विमानं बघायला मिळतात? बोईंग, आणि आपण जर बघितलं तर एक सुपर बस काहीतरी बस म्हणून नाव आहे, आता मला एक्झॅक्ट नाही आठवते. तर या कंपन्यांची आपल्याकडे विमानं बघायला मिळतात. पण आता आपण रशियन कंपनीसोबत जो आहे तो करार केलेला आहे नागरी विमानांसाठी, युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन. आपण याला UAC म्हणून जरी ओळखलं तरी पण चालेल. हे विमान जास्त मोठे नसणारे, हे देशांतर्गत वाहतूक करण्यासाठीचे विमानं आहेत. तर हा करार 27 ऑक्टोबर 2025 रोजी मॉस्को या ठिकाणी झाला होता. तर एकदम महत्त्वाचा करार आहे. हे विमान प्रामुख्याने भारत सरकारच्या उडान योजनेचा भाग असतील. उडे देश का आम नागरिक या योजनेअंतर्गत हे विमान जे आहे ते भारत सरकार खरेदी करत आहे. पुढे जाऊया 8वा क्वेश्चन. वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनने कोणत्या भारतीय व्यक्तीला टॉप ॲग्री फूड पायोनियर्स 2025 पुरस्काराने सन्मानित केलेला आहे? तर संजीव कपूर यांना वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनने आपण जर बघितलं टॉप ॲग्री फूड पायोनियर्स 2025 या पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. तर प्रसिद्ध शेफ, लेखक, पद्मश्री पुरस्कार विजेते जे आहे संजीव कपूर यांना वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनने काय केलेलं आहे? तर टॉप ॲग्री फूड पायोनियर्स मध्ये यांचा समावेश केलेला आहे. जागतिक अन्न पुरस्कार 2025 कुणाला मिळाला होता? तर मारियांजेला हंगेरी, तर यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर महत्त्वाचे पुरस्कार आपण आता बघूया. 2025 मध्ये ब्रिटिश अकादमीचा पुस्तक पुरस्कार जो आहे, बुक प्राइज जे आहे ते सुनील अमृत यांना त्यांच्या द बर्निंग अर्थ अँड एन्व्हायरमेंटल हिस्ट्री ऑफ लास्ट 500 इयर्सला मिळालेला आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो आहे तर तो काश्मीरी आणि भारतीय शास्त्रज्ञ जे आहे शबीर हसन यांना मिळालेला आहे. 2025 मध्ये घोस्ट टाउन व्हिजिटरसाठी वन्यजीव छायाचित्रकार ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तो विम व्हॅन डेन व्हियर यांना मिळालेला आहे. 2025 चा रायमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था एज्युकेट गर्ल्स आहे. मेड मी चेंज साठी प्रतिष्ठित ललित कला अकादमी पुरस्कार जो आहे तो प्रेमचंद पुखरंबा यांना मिळालेला आहे. स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटर ब्लासेल यांना मिळालेला आहे. तर 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना मिळालेला आहे. 9वा क्वेश्चन. रांची येथे झालेल्या 4थ्या साऊथ एशियन असोसिएशन ऑफ फुटबॉल, आपण जर बघितलं तर साऊथ एशियन आपण जर बघितलं तर ॲथलेटिक्स फेडरेशनची एक स्पर्धा झालेली आहे. म्हणजे काही आपले साऊथकडचे देश आहे तर त्यांच्या ज्या स्पर्धा आहे ते सॅफ नावाने खेळवल्या जातात. मग आपण जर बघितलं तर सॅफ सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर भारताने या पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान जे आहे ते पटकावलेलं आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची. झारखंडमधील रांची या ठिकाणी ही स्पर्धा झाली होती. सॅफची स्पर्धा होती. सॅफमध्ये भारत, नेपाळ, भूटान, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका आपल्या आजूबाजूचे साऊथ एशियातील देश जे आहे ते सहभाग घेतात. शुभंकर दालमा हा होता. दालमा. तर 6 देशांनी सहभाग घेतला होता. पुढे जाऊया 10वा प्रश्न. एलॉन मस्कच्या कोणत्या AI कंपनीने ग्रोकीपीडिया नावाचा एक नवीन ऑनलाईन विश्वकोश सुरू केलेला आहे? तर एलॉन मस्कची AI कंपनी आहे XAI. त्यांनी विकिपीडिया तुम्ही ऐकलं असेल त्याचप्रमाणे एक माहिती उपलब्ध असणारा प्लॅटफॉर्म जो आहे तो लॉन्च केलेला आहे ग्रोकीपीडिया. तर हेच नाव, एवढीच इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. पुढचा क्वेश्चन आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये कोणता देश सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रेकोमाचं उच्चाटन करणारा 26वा देश बनला? ट्रेकोमा नावाचा आजार आहे त्याचं उच्चाटन करणारा 26वा देश बनलेला आहे फिजी. तर जागतिक आरोग्य संघटनेने फिजीला सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ओळखला जाणारा जो काही ट्रेकोमा आहे दूर करणारा 26वा देश म्हणून घोषित केलेला आहे. क्लॅमेडिया ट्रेकोमॅटिस या जीवाणूमुळे हा आजार होतो आणि आपण जर बघितलं तर हा आजार झाल्यामुळे अंधत्व सुद्धा येतं. आणि फिजीमध्ये जर आपण बघितलं तर या आजाराचं उच्चाटन करण्यात आलेलं आहे. फिजीची राजधानी आहे सुवा. त्यांचे चलन आहे फिजियन डॉलर.
भारताने ऑगस्ट 2025 मध्ये मानवतावादी मदत म्हणून फिजीला 5 मेट्रिक टन आपण जर बघितलं तर काउपी म्हणजे काळ्या डोळ्याच्या वाटाण्याचं बियाणं जे आहे ते पाठवलेलं आहे. पुढे जाऊ 12वा क्वेश्चन. ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या संस्थेने जगातील पहिला माती संवर्धनाचा आदर्श कायदा मोशन 007 माती संरक्षण कायदा जो आहे तो स्वीकारलेला आहे. तर माती संवर्धनासाठी मोशन 007 माती संरक्षण कायदा जो आहे तो IUCN नावाच्या संस्थेने स्वीकारलेला आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ. तर माती संवर्धनासाठी मोशन 007 मृदा संरक्षण कायदा IUCN ने स्वीकारलेला आहे. मग हा कुठं स्वीकारण्यात आला तर संयुक्त अरब अमिरातमध्ये अबुधाबी या ठिकाणी हा कायदा जो आहे तो स्वीकारण्यात आलेला आहे. IUCN ची स्थापना 1948 आहे. ग्लँड स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय आहे. आपण जर बघितलं तुवालू हा IUCN चा 90वा सदस्य देश बनलेला आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुम्हाला तुमच्या समोर बघायला मिळत आहे की आपण सिव्हिल एअरक्राफ्ट साठी कोणत्या देशाच्या कंपनीसोबत करार केलेला आहे हे तुम्हाला सांगायचे. आणि ऑक्टोबर 2025 मध्ये भारताच्या पश्चिम सीमेवर जो काही त्रिसेवा लष्करी सराव होणार आहे त्याचं नाव काय आहे हे तुम्हाला सांगायचे. त्याचबरोबर ट्रॅकोमा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो हे सुद्धा सांगायचं आहे. लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. टेलिग्रामचं पेज, इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. थांबा, इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.